गणपती बाप्पाच्या आगमनासाठी माझ्या मुलीची फरमाईश होती की आई आज गणपती बाप्पाला पुरणाचे मोदक करायचे, त्यामुळे मी पटकन पुरण लावलं आणि त्यानंतर पुरणाच्या स्वयंपाकाला वेळ लागते म्हणून मी पोह्याची तयारी करायला घेतली. पोह्यासाठी भक्कम कांदा टाकला तर पोळी अगदी छान होतात. त्यानंतर मी मिरच्या कट करून घेतल्या, लागलीच कोथिंबीर पण कट करून घेतली आहे. त्यानंतर मी पोह्याला फोडणी टाकली आणि पोह्यामध्ये भक्कम कांदा आणि शेंगदाणे असल्याशिवाय पोहे असे खमंग होत नाहीत. लगेच मी पोहे तयार केले आणि सगळ्यांना वाढले. त्यानंतर लगेच मी कढी करायला घेतली आणि कढीची फोडणी टाकली. कढीमध्ये मला थोड्याशा मिरच्या अशा जाडसरच लागतात, लांब लांब. माझ्या मिस्टरांना आवडतात ते, त्यामुळे मी शक्यतो तशाच मिरच्या टाकते. नंतर लगेच मी कढीला फोडणी टाकली आणि आपण बघताच आहे की कढी अशी छानशी फोडणी देऊन झाली आहे माझी. लगेच मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीरने कसे चव जरा छान येते. कढीला फोडणी देताच की लगेच मी थोडंसं भज्यासाठी पण पीठ मिक्स केलं होतं. तर अगोदर भज्यासाठी तेल गरम करायला ठेवलं. त्यानंतर मी पापड्या तळून घेतले त्यामध्ये आणि लगेच मिरच्या तळायला घेतल्या. मी पापड्या तळून झाल्याच्या बाद छान खमंग अशा आपल्या लाल मिरच्या मी बेसन पिठामध्ये मिक्स करून तळायला घेतल्या. मला त्या फार आवडतात, त्यामुळे सगळ्यांच्या पसंतीचं करायचं म्हणलं आपली तर नक्कीच तिथे असणारच पसंती. आणि मी सगळ्यांना असं छान अशा मिरच्या तळून घेतल्या. माझा हा पहिला ब्लॉग आहे, त्यामुळे काय चुकते काय बरोबरी नाही माहिती, पण एक छोटासा प्रयत्न करत आहे स्वतःच्या आनंदासाठी. सगळ्यांचं बघून कधीतरी असं स्वतःसाठी जगावं असं वाटलं, त्यामुळे मी पण थोडेसे प्रयत्न केले. लगेच मिरच्या झाल्याच्या बाद मी भज्यासाठी भरपूर कांदा काढून घेतला. त्याच बेसन पिठामध्ये मी थोडीशी चटणी, भज्याचं जे काही साहित्य असते ते अगदी असं मिक्स करून घेतलं आणि लगेच मी भजी काढायला घेतली. त्यानंतर गरम असे भजी काढले. बघताच असं वाटत होते की आपण पटकन खावेत, पण बाप्पाच्या आगमनासाठी आपली सगळी तयारी होती, त्यामुळे मी ते नाही करू शकले. बघताच तुम्ही छान. आणि मला थोडंसं मोबाईल घेऊन व्हिडिओ काढला अवघड जात होतं, त्यामुळे माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी स्टँड लावून दिलं. त्यानंतर पुढचे व्हिडिओ मला थोडासा सोपा गेला आणि बघा असे छानसे भजे तयार केले. आणि नंतर लगेच मी पुरण शिजायला ठेवलं होतं, ते शिजलं होतं. पुरणच्या चाळणीतून मी पुरण काढलं आणि ते पुरण शिजवण्यासाठी गॅसवर ठेवलं आहे. त्यामुळे पुरणमध्ये साखर पण मिक्स केली. आमच्याकडे थोडं गोड कमी खातात, त्यामुळे मी साखर थोडी लिमिटेडच टाकली. पुरण शिजते आपले तोपर्यंत मी लगेच पलीकडे आमटीला फोडणी दिली. मस्तपैकी लसूण मसाला टाकून मी आमटीला फोडणी दिली. आमटीला फोडणी झालीच आहे आपली. सगळा पसारा आवरत मी लगेच पुरणाकडे आले. पुरणामध्ये नंतर मी छान भाजून सोप आणि विलायची टाकली, त्यामुळे काय होते आपलं पुरण थोडंसं खमंग होते. मी लागलीच पुरणाला चटका दिल्याच्या नंतर माझ्या मुलीची मागणी होती की आई आपल्या बाप्पाला मोठे मोदक कर, त्यामुळे मी प्रयत्न केला, मोठे मोदक केले. आणि लगेच मोदक झाल्याच्या नंतर मी पुरणपोळ्या बनवायला घेतला, कारण आमच्या बाप्पाला आणायला आमच्या बच्चे कंपनी गेली होती, त्यामुळे मग मी पटकन पोळ्या करून घेतल्या. नैवेद्याचं पूर्ण ताट केलं आणि आवरून छान बाप्पाच्या स्वागतासाठी तयार झाले. आणि काय बोलू आता, प्रयत्न केला थोडासा व्हिडिओ बनवण्याचा. काही कमी असेल तर ॲडजस्ट करा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, कारण हा माझा पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे कुठे चुकलं कुठं बरोबर आहे मला नाही माहिती. तुमचा सपोर्ट अपेक्षित आहे मला. सो छानशा अशा मी पुरणपोळ्या तयार केल्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.